आणि ज्योत्स्ना येसुगडे यांच्या डोळ्यात तरळले अश्रू। स्वर्गीय बापूसाहेब येसुगडे यांच्या आठवणीने आजही अनेक कार्यकर्ते होत आहेत भावनिक। आज प्रभाग 9 मध्ये फिरत असताना स्वर्गीय बापूसाहेब येसुगडे यांच्या आठवणीने कार्यकर्त्यांचे डोळे पाणावताना दिसत होते। प्रभाग 9 मध्ये आमनापूर रोडवरील एका वस्तीवर ज्योत्स्ना येसुगडे प्रचार व मतदार भेटीसाठी फिरत असताना स्वर्गीय बापूसाहेबांचा कार्यकर्ता त्यांना भेटला व जुन्या आठवणी सांगत असताना बापूसाहेबांच्या काळात आम्हाला खूप मान मिळत होता, त्यांनी खऱ्या अर्थाने विकास केला, अशा सर्वसामान्य जनतेची नाळ असणारा नेता आज आपल्यात नाही, याच भावनेने कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आले हे पाहून ज्योत्स्ना येसुगडेंसह सर्वांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले। तरी स्वतःला सावरत त्यांनी मतदारांच्या भेटी घेत राष्ट्रवादी पक्षाला विजयी करण्याचे आवाहन केले। तसेच मतदारांना मतदान कसे करायचे याचे डेमो मशीनद्वारे प्रात्यक्षिक दाखवत कार्यकर्त्यांना प्रबोधन केले। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस। नमस्कार, मी संभाजी सोमोशी। आमचे बापू एक दूरदृष्टी असणारा नेता की ज्यावेळी पलूस तालुक्याची निर्मिती झाली त्यावेळी बापूसाहेब ग्रामपंचायतमध्ये गेले आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा घनकचरा उचलायसाठी ट्रॅक्टर खरेदी केला, सभापती झाले, सांगली जिल्हा सभापती झाले। त्यावेळी पाण्याचा प्रश्न 90% मिटवला आणि स्वतः जागा खरेदी केली। स्वतः जागा खरेदी करून स्वतः संस्था उभारी केल्या। संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची नळ जोडली आणि त्या नळीतून गोरगरीब जनता एकत्र केली। अशा सगळ्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभा राहू आणि सत्ता निलेश भैया येसुगडेंचीच आम्ही आणणार, कारण त्या ठिकाणी निलेश भैयाच्या पाठीशी त्यांची आई आहे आणि आई हे सर्व जगातील सर्वश्रेष्ठ एक नेतृत्व आहे। म्हणून निलेश भैया येसुगडेंची सत्ता आणणार आणि माझ्या गोरगरीब जनतेने निलेश भैयांना समर्थ साथ करावी हे माझ्याकडून आव्हान करतो।